तर राज्य सरकारनं आज एक मोठी घोषणा केली आहे। निकषांवर आधारित सरसकट कर्जमाफीला तत्वतः मान्यता देण्यात आली शेतकऱ्यांसाठी। पण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर होणारी शोभा टाळण्यासाठी सरकारनं शेतकरी आंदोलन गुंडाळल्याचा आरोप शेतकरी नेते डॉक्टर गिरीधर पाटील यांनी केलेला आहे। तसंच सरकारनं केलेल्या घोषणा या जुन्याच असल्याचा दावाही त्यांचा आहे। पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे। आजच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सरसकट तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे। याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत शेती अभ्यासक गिरीधर पाटील सर आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत। सर, काय वाटतंय आजची बैठक पार पडलेली आहे, हे जे निर्णय आहेत यावर समाधानी आहात आपण? मला अजून तपशील तसे समजलेले नाहीये, पण जी काय ऐक्यू माहिती आहे त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो की तत्वतः मान्य असण्याचा मुद्दा हा आपण 3 तारखेलाच मान्य केलेला आहे। सरकारने सांगितलं की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये कोणाला कर्जमाफी द्यायची ही आम्हाला तत्वतः मान्य आहे आणि अल्पभूधारकांना ऑलरेडी सरकारने कर्जमाफी देऊन झालेली आहे। त्याच्यामुळे नवीन काही झालं असं मला वाटत नाहीये। आणि आंदोलनाचा जो काही आक्षेप होता तत्वतः या शब्दाला तो आज कायम आहे। म्हणजे आज पण सरकारने सब्जेक्टिव्ह कंडिशन हा शब्द वापरलेलाच आहे। त्याच्यामुळे प्रत्यक्ष कर्जमाफी व्हायला जे काही निकष अजून सरकार लावणार आहे त्याच्याबद्दल स्पष्टता नाहीये। सर, याच्यामध्ये अजून काय काय मुद्दे आहेत की शेतमालाला भाव मिळणं असेल किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्याबाबत कसं बघता याकडे? आम्ही तेच म्हणत होतो की आंदोलनाच्या निमित्ताने तशा मर्यादित मागण्या न ठेवता एकंदरीत शेतकरी प्रश्नांचा व्यापक अभ्यास व्हावा। शेतमालाचे प्रश्न असतील, शेतमालाच्या भावाचे प्रश्न असतील, बाजार समित्यांचे प्रश्न असतील, तंत्रज्ञानाचे प्रश्न असतील, वाहतूक प्रक्रिया साठवणुकीचे प्रश्न असतील, आयात निर्यातीचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांचा व्यापक अभ्यास करून आपण सरकारला तुम्हाला नेमकं काय काय तुमच्या मागण्या असतील याचा आपण आढावा द्यायला हवा होता। तसं न करता आंदोलकांना हे आंदोलन थांबवण्याची घाई झाली होती आणि 15-16 तारखेला अमित शहा महाराष्ट्रामध्ये येत आहेत। त्यांच्यासमोर रस्ता रोको, रेल रोको किंवा धरणं याचा तमाशा होऊ नये म्हणून भाजप सरकारला ताबडतोबीने आंदोलन थांबवणं आवश्यक होतं। त्याच्यामुळे त्यांनी काही राजकीय लोकांना हाताशी धरलं, ते आंदोलनात आले आणि त्यांनी संपूर्ण आंदोलन आपल्या मर्जीने रविवारी सरकारशी बोलणी करायचीच या अट्टहासाने ती बैठक ठेवली आणि अगोदरच मिळालेल्या मागण्या आम्हाला मिळाल्या आहेत म्हणून आम्ही आंदोलन थांबवतोय अशा तऱ्हेने शेतकऱ्यांची फसवणूकच झालेली आहे। सर, तुम्ही म्हणत आहात की जे राजकीय नेते आहेत त्याच्यामध्ये राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असतील, ते नक्की तुमचा आक्षेप यावर कोणावर? आक्षेप काय आहे की ज्या वेळेला सुकाणू समिती याच्यासाठी नेमलेली असताना सरकारकडून रविवारच्या बैठकीचे फोन ज्या वेळेला बच्चू कडू आणि राजू शेट्टीने जातात याचा अर्थ सरकारला सुकाणू समिती ऐकणार नाही ही एक भीती असावी। त्याच्यामुळे त्यांनी या लोकांना हाताशी धरलं आणि शेवटी या लोकांनी सुकाणू समितीला वळवून त्यांच्यावरती दबाव आणून शेवटी ही रविवारची बैठक पार पडलेली दिसते। सर, तुम्हाला इथे आमंत्रित करण्यात आलं होतं का बैठकीसाठी? हो, मला आमंत्रित करण्यात आलं होतं। माझी बॅग पण भरली होती, मी जाणार पण होतो। पण मी त्यांना सांगितलं जर शेतकऱ्यांवरच्या केसेस अगोदर मागे घेतल्या जात नाही तोपर्यंत आपण सरकारला भेटणारच नव्हतो। हा जर आपला सुकाणू समितीचा निर्णय झाला असेल तर तो न पाहता तुम्ही अचानकपणे रविवारी सरकारला भेटायला जायचं काहीच कारण नाही आणि तुमचं हे ठरलंय का? तर ते म्हणे आमचं ठरलेलं आहे। मग तुमचं ठरलेलंच असेल तर मग सुकाणू समितीला बैठक घेऊन निर्णय घ्यायचा काही प्रश्नच येत नाही। सर, मग याबाबत तुम्ही कोणाशी चर्चा करणार? तुमचं पुढचं आता काय? नाही, आम्ही कोणाशी चर्चा करावी वगैरे तो भाग नाहीये, पण शेतकऱ्यांना त्यांच्या खऱ्या समस्या प्रश्न याच्यावरती जागरूकता आणून नेमकं त्यांच्या पदरामध्ये काहीतरी लाभ पडण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते तेवढं आम्ही मात्र करू।